बुलढाणा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो। त्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः रात्र काढून इंधनासाठी या ठिकाणी खटाटोप करावी लागते। हे संपूर्ण शेतकरी जे आहे या ठिकाणी इंधनासाठी मध्यरात्रीच्या 1:30 वाजता ही संपूर्ण गर्दी शेतकऱ्यांची आपण पाहतो। या पंपावर डिझेल उपलब्ध आहे आणि हे डिझेल मिळालं पाहिजे, शेतीची कामं झाली पाहिजे, यासाठी हे संपूर्ण शेतकरी जे आहे रात्र जागून काढतात। काही शेतकऱ्यांशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। मला दादा सांगा, कॅना घेऊन तुम्ही या ठिकाणी पोहोचले, प्रशासन म्हणते कॅनीमध्ये डिझेल देऊ नका, काय सांगाल? कॅनीमध्ये देऊ नका म्हणतात, पण पंपावाले देऊनच राहिले, कारण त्याकडे शेतीचे कामं आलेले आता म्हणून। आणि मोदीच्या एका चुकामुळं इंधन वाचवा म्हणून त्याच्यामुळे एवढे शेतकऱ्यांना गर्दी केली। ज्याच्याजवळ पाणी कमी डिझेल जास्त आहे घरांच्या शेतकऱ्याच्या विकायच्या, म्हणून परिस्थिती ही आली। जर मोदी साहेब जर एवढे म्हणत नव्हते डिझेल कमी वापरा, तर एवढी पाळी येत नव्हती शेतकऱ्यावर। तेवढ्यामुळे हे झालं। काय काम करणार डिझेल घेऊन चालले तुम्ही? काय काम आहे त्या डिझेलला तुम्हाला? लागायचं काम करणार आहे, पेरणीचं काम करणार आहे, सर्व काम करणार आहे। शेतीचे काम सर्वच बाकी आहे ना। किती वेळ थांबले तुम्ही या पंपावर? सकाळी 8 वाजता येलो होतो, आता नेमकं 1 वाजला, समजा 1-1:30 वाजले आता घरी जायला। जेवण राहिले, अजून सगळं राहिलं। काय वेळेत जर डिझेल मिळालं नाही तर काय परिस्थिती होईल शेतकऱ्यांची? शेतकऱ्याची का? शेतकरी पिकवणार नाही तर हे काय खाणार आहे? शेण खाणार आहे का लोक? शेतकरी जेव्हा पिकवून तेव्हाच खाणार आहे बाकीची मंडळी। अत्यंत तीव्र अशा प्रतिक्रिया आहेत। आणखी काही शेतकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, किती वेळ झाला तुम्हाला या पंपावर डिझेल मिळतंय का इथं? काय काम करणार डिझेलतून तुम्ही? शेतीच्या कामाला काय काय परिस्थिती आहे? किती वेळ झाला डिझेलसाठी तुम्हाला इथं? सकाळी 10 वाजेपासून येलो मी। सकाळी नव्हतं का डिझेल? नाही सकाळी। बरं, आता आलं, आता मिळतंय? हो। बरं, काय काय काम आहे डिझेलसाठी आता सध्या? काय काम शेतीतले? शेतीचे काम। बरं, मला सांगा काय काय काम करणार आहे? शेतीचं काम करणं आहे आपल्याला। केळी नांगरणं आहे, परकाटी 14-15 एकर जमीन आहे। आपल्याला काही दुसरं काही विकायचं, आपल्याला काही पाहिजे, आपल्या शेतीचं आहे, ट्रॅक्टर आहे। काय वाटतं आता डिझेल मिळत नाही बऱ्याच ठिकाणी, हंगाम तोंडावर आलेला आहे? हो ना, ते त्याच्याच करता, नाही तर दुसरं काही नाही। आपल्याला एवढा हंगाम नाही असला तर काही जरूरत होती, पण आता नाही भेटलं डिझेल समजा काही दिवस तर काय होईल? नाही, मग काय करणार? मग तू वावर पडीत राहील। शेती पडीत पडेल, दुसरं काय होणार नाही। आणि खायला अन्न भेटणार नाही लोकांना, कारण शेतकरी जर शेती पिकवू शकणार नाही, तुम्ही खाणार काय? सांगा ना तुम्ही, बेकार हाल आहे। किती वेळ झाला तुम्हाला पंपावर? मिळालं का डिझेल? जवळपास मी 6 वाजेपासून त्या पोराच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे। आता मला नंबर लागून राहिला इथं। 6 वाजेपासून कॉन्टॅक्ट मध्ये, आता नंबर लागला। खराब हाल आहे, हाल होत आहेत शेतकऱ्यांचे। अशा संतप्त प्रतिक्रिया ज्या शेतकऱ्यांच्या आपल्याला या पंपावरती आल्यानंतर पाहायला मिळतंय। कॅनीमध्ये डिझेल जरी मिळत असलं तरी सकाळपासून यांना या ठिकाणी तात्काळच राहावं लागलंय। त्याचं कारण म्हणजे की इथून जे गायगावचं स्टेशन आहे जवळचं, त्याच्यातून पुरवठा जो होत होता इंधनाचा तो थांबवला गेलेला आहे। आणि मनमाड पासून आता या पेट्रोल पंप चालकांना या ठिकाणी हे पेट्रोल इंधन डिझेल असेल या ठिकाणी आणावं लागतंय। त्यामुळे शेतकऱ्यांना इंधन मिळायला उशीर होतोय आणि त्यामुळे मशागतीची कामं देखील गेल्या काही दिवसांपासून इंधन उपलब्ध नसल्यामुळे रखडल्या गेली आहे। शेतकऱ्यांनी जर पेरा केला नाही तर तुम्ही खाणार काय, असा देखील एक संतप्त प्रश्न जो आहे शेतकऱ्यांकडून विचारला जातोय। किमान शेतकऱ्यांसाठी तरी इंधन जे आहे ते वेळीच उपलब्ध होणं त्यामुळे अत्यंत गरजेचं आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।